डहाणूच्या कासा येथे मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास इजाज खाटीक या तरुणाने घरात शिरून एका तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यानंतर कासा पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायला मिळालं। तसेच या घटनेच्या निषेधार्थ कासा, चारोटी आणि वरोती या 3 गावांमध्ये बंद पाळण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे। पीडित तरुणी आपल्या घरात झोपली असताना या नराधमाने रात्री तिच्या घरात शिरून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। मात्र तिने वेळीच आरडाओरडा केल्याने शेजारी राहणाऱ्या महिलांनी एकवटून या नराधमाला चांगला चोप दिला। आज दुपारच्या सुमारास कासा पोलीस ठाण्यात याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे। या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। सदर घटनेच्या अनुषंगाने कासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून यातील आरोपी इजाज नवाब खाटीक याला सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास मान्य एसडीपीओ सर यांच्याकडे आहेत। आरोपीला अटक करून मान्य न्यायालयामध्ये त्या आरोपीला घेऊन गेलेले आहेत रिमांड मिळण्याकामी। यापूर्वी या आरोपी विरुद्ध 2 गुन्हे दाखल होते, त्याच्यावरती प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। यापुढे सुद्धा त्याच्यावरती या गुन्ह्याच्या अनुषंगाने कठोरातली कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवली आहोत। तसेच या घटनेच्या अनुषंगाने लोकांमध्ये जो रोष आहे तर आरोपीवरती कडक शासन होण्यासाठी जे काही त्यामध्ये कायदेशीर प्रयत्न करणं गरजेचं आहे, त्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे। लोकांनी गावामध्ये शांतता ठेवावी असं पोलीस प्रशासनाच्या वतीने मी त्यांना आवाहन करतो। इजाज खाटीक म्हणून हे जो मुलगा आहे मुस्लिम समाजाचा, ह्याचा ट्रॅक रेकॉर्ड मागे पण 2-3 केसेस झालेले आहेत त्याच्यावर, आणि आता सुद्धा त्याच्यावर हे मारहाण केली मुलीला घरात घुसून। तर त्याच्यावर आम्हाला आमचं बोलणं झालं पीआय बरोबर का व्यवस्थित कारवाई करा। एसपी साहेब बरोबर फोनवर आणि स्पीकरवर त्या एसपी साहेबला ठेवलेलं होतं। साहेबनी सांगितलं 100% स्ट्रिक्ट कारवाई करणार। आपला तडीपारची प्रोसिजर जेवढा लवकरात लवकर होईल तडीपारची प्रोसिजर करणार, आणि कुठेतरी कसं थांबेल। आणि हे बघा तुम्ही, कासा आणि चारोटी हे मला वाटतं 2 तासमध्ये बंद केलंय लोकांनी गावांनी। ह्याचा अर्थ असा आहे की लोकांमध्ये आक्रोश एवढा आहे का आता सणच होत नाही कोणाला। डहाणू याच्या अगोदर 2 दिवस अगोदर डहाणू, गोलवड, बोर्डी, गंजाळ बंद होता, आणि हे विषय आता एवढा जोरात जिल्ह्यात चालू आहे। तर माझी विनंती सर्वांनाच आहे का असं कुठे विषय होत असेल तर तुम्ही मला कधीही फोन करा, हक्काने तुमचा भाऊ म्हणून मी येणार। आणि इकडचे कासाचे नागरिक आणि आम्ही हिंदू म्हणून इकडे आलेलो आहोत, राजकारणचा विषय नाही। पक्षाचा जिल्हाध्यक्ष असणार मी, पण जिथे जिथे आई बहिणीवर त्रास झाला तिथे हिंदू म्हणून आपण सर्व एक होणार, आणि हे विषय कुठे कसं थांबेल त्याच्यावर आम्ही 100% काम करणार।